जो तेथे देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याबाबत मोर्चा काढण्यात आला। जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। त्यामुळे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी जनता करीत आहे। तरी देशातील जनतेच्या मागणीस अनुसरून लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने सर्वमान्य मतदान प्रक्रियेद्वारे मतदान होणे गरजेचे आहे। त्यामुळे देशातील सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणे ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी निवडणूक आयोगास कळवून त्याप्रमाणे मतपत्रिकेद्वारे 2024 ची लोकसभा निवडणूक आणि इथून पुढील सर्व निवडणुका घेण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना देण्यात आले। यावेळी या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। या आंदोलनात सौ वर्षाताई सावंत, नगराध्यक्षा सौ शुभांगीताई बन्नेनवर सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये की जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ईव्हीएम मशीन, इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतपेटी आहे, याच्याबद्दल देशातल्या जनतेला फार मोठी शंका निर्माण झालेली आहे। यासाठी हे ईव्हीएम मशीन बंद करून या ठिकाणी पहिल्याप्रमाणे मतपेटीच्या मतपत्रिकेच्या साह्यानं या देशातली निवडणूक व्हावी अशी यासाठी आपण या ठिकाणी या सर्व जत तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं आपण या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत। या आंदोलनात सौ वर्षाताई सावंत, नगराध्यक्षा सौ शुभांगीताई बन्नेनवर, विनोदिनी सावंत, मनीषा साबळे, सौ सविता राजेश शिर्के, अशोक बन्नेनवर, माने नगरसेवक नामदेव काळे, तुकाराम माळे, माने महादेव कोळी, माने आकाश बनसोडे, माने दिनेश जाधव, माने सुमित जगधने, सुहेब नायकवडी, पिंटू वनमाने, राजू कारजोळ आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशी माहिती एसटीएन मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।